आजचा इंडक्शन प्रोग्राम ज्याला उद्बोधन शिबिर किंवा उद्बोधन वर्ग, सत्रारंभाचं वर्ग म्हणतात, हा वर्ग दरवर्षी प्रत्येक महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसने आयोजित करावा असा एक संकेत असतो. आणि ही संधी घेऊन इतिहास विभागाचे प्रमुख आमचे मित्र डॉक्टर शिवराज बोकडे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून आमच्या ताई प्राध्यापक कविता सोनकांबळे मॅडम आलेले आहेत, शिंदे मॅडम आहेत. नव्यानं माझा परिचय आत्ता होतो आहे भोपाळे मॅडमशी. आणि माझे स्नेही डॉक्टर विश्वाधार देशमुख सर, साहू सर इथं बसलेले आहेत. शारदा भवन एज्युकेशन संस्था आणि माझं खूप जवळचं नातं आहे. आणि मी आज जे काही आहे त्याचं खरं श्रेय मी शारदा भवनला देऊ इच्छितो, ढेंगळे सरांना देऊ इच्छितो. ढेंगळे सर राहिले असते तर चांगल्या कार्यक्रमाला मुलांनी 3 तास बसलं पाहिजे, प्राध्यापकांनी आपल्या मुलांना घेऊन इथं बसलं पाहिजे असं म्हटले असते. आणि मी जे 2 वर्ष इथं होतो त्या 2 वर्षाचा माझा अनुभवसुद्धा अत्यंत चांगला अनुभव होता. आणि या 2 वर्षामध्ये मी घडलो. इंडक्शन काय असतं हे तुम्हाला अगोदर सांगतो आणि मग आपण पुढे जाऊ. आपण नेहमी शाळांना नर्सरी असा एक शब्द वापरतो, नर्सरी. अनेक रोपं लावतात आणि पावसाळा आला की मोठी रोपं जी 18 महिन्याची झालेली असतात त्यांना योग्य ठिकाणी नेऊन लावतात. BAचं फर्स्ट इयर आणि MAचं फर्स्ट इयर म्हणजे नर्सरीतली रोपं काढून आता योग्य ठिकाणी लावण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून ते योग्य कॉलेजला नेऊन ठेवतात. 12वीच्या नंतर काही मुलं मेडिकल, इंजिनिअरिंग, BSc, BCom वगैरे जातात. काही मुलं BA घेतात आणि ती आमच्याकडे येतात, इतिहास विषयाकडे येतात, वेगवेगळे विषय घेतात BAला. आणि मग MAला एक विशेष विषय घेऊन ते पोस्ट ग्रॅज्युएशन करतात. त्याच्यामुळं हा इंडक्शनचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही जर कधी जंजिराला गेलात तर जंजिरा दाखवण्याच्या अगोदरच्या बोटीमध्ये तुम्ही बसता. तो सुरुवातीला सांगतो की आता आपण काय काय पाहणार आहोत, जंजिरा किल्ल्यामध्ये काय काय दिसणार आहे आणि काय काय आपण पाहणार आहोत. तसं इंडक्शन मीटिंग म्हणजे काय असते की पुढची BAची पुढची 5 वर्ष म्हणजे 3 वर्ष आणि तुम्हाला वाटलं तर मग MA इतिहास करा. आणि MA फर्स्ट इयरला असलेली पुढची 2 वर्ष ही तुमची कशी जाणार आहे, तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे, त्यातून काय रोजगार मिळणार आहे, काय संधी तुम्हाला उपलब्ध असणार आहेत, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असावं. आणि आपण नक्की कोणत्या बसमध्ये बसलेलो आहोत, कोणत्या ट्रेनमध्ये बसलेलो आहोत, आपलं हे विमान कुठं जाऊन उडून कुठं लँड होणार आहे हे विद्यार्थ्यांना नक्की कळावं की आपल्या विषयाचं महत्त्व काय. मुळामध्ये आपण जे शिकायलो ते काहीतरी निकृष्ट आहे, दर्जाहीन आहे असं आपल्याला कधीही वाटायला नको. मी हे इंडक्शन बद्दल माझं बोलण्याच्या अगोदर एक ओशोनं सांगितलेली गोष्ट सांगतो तुम्हाला. ती गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये एक वाटसरू चौकामध्ये आला आणि चौकामध्ये येऊन त्यांनी विचारलं की मला या गावाला जायचं आहे, किती वेळ लागेल, कोणी सांगू शकेल का. तर गावातले लोक होते फार हुशार, ते काहीही बोलले नाहीत. त्यामधला एकटा म्हणाला मी सांगतो चला. तो त्या वाटसरूसोबत निघाला आणि 1 किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुला आता हे 11 घंटे 12 घंटेच्या मध्ये तुला वेळ लागणार आहे. तेव्हा तो वाटसरू आश्चर्यचकित झाला की हीच गोष्ट तू गावाच्या चौकामध्ये पण सांगू शकला असता तर इतकं 1 किलोमीटर येण्याची काय गरज होती. तर तो फार हुशार होता. तो म्हणाला की मी तिथं पण सांगितलो असतो पण माझा अंदाज चुकला असता, कारण तुझी गती काय आहे, तुझी स्पीड काय आहे, त्यावरून पुढचं सेंटर किती घंट्यानंतर येणार आहे याचा मला अंदाज करावा लागला. तसं तुम्ही मेडिकल केलात काय, इंजिनिअरिंग केलात काय, BSc, BCom, BSc ॲग्री कुठल्याही डिग्र्या केलात का, तुमची गती त्या विषयामधली काय आहे त्यावरून तुमचं भविष्य ठरतं. तुम्ही BA करत आहात की MBBS करत आहात,
विद्यापीठाच्या आणि सरकारच्या दृष्टिकोनातून तुम्ही फक्त ग्रॅज्युएट होत आहात. MBBSच्या ग्रॅज्युएट, BE म्हणजे इंजिनिअरिंग IIT केलेला ग्रॅज्युएट आणि यशवंत कॉलेजमध्ये BA घेऊन केलेलं ग्रॅज्युएट हे समान पातळीवरचं आहे. यामध्ये काहीही फरक नाही. आता जो काळ आलेला आहे हा काळ वेगळा काळ आहे. हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पुढचा काळ आहे. आपण आता पोस्ट ट्रुथ एरा आपण ज्याला म्हणतो, सत्योत्तर कालखंड, या कालखंडामध्ये आपण आलेलो आहोत. आता हे सत्योत्तर कालखंड हे जे कन्सेप्ट आहेत, आता तुमच्याकडे मोबाईल आहे, सगळेजण मोबाईल वापरतात. लेक्चर्समध्ये ज्या ज्या कन्सेप्ट येतात, पोस्ट मॉडर्निझम, पोस्ट ट्रूथ, याच्यावर प्रचंड व्हिडिओज आहेत, ते काढून बघा तुम्ही कधीतरी. हे काय आहे? आपण ज्या काळामध्ये आता आहोत त्या काळामध्ये एक व्यक्ती एक डिग्री केला म्हणून तो त्याच विषयामध्ये आयुष्यभर राहील असं तुम्ही अजिबात समजू नका. एक इंजिनियर असलेला व्यक्ती झोमॅटो माहिती आहे ना सगळ्यांना? झोमॅटो, एक IIT इंजिनियर झोमॅटो सुरू करतो, एक IIT इंजिनियर फ्लिपकार्ट सुरू करतो. एक व्यक्ती जो त्या विषयामध्ये शिक्षण घेतो त्याच विषयामध्ये आयुष्यभर उदरनिर्वाह करेल असं आपण समजू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्या विषयामध्ये शिकत आहात, मग ते BA असो की MA असो, हे सगळा कालखंड 7 वर्षाच्या नंतर एकदम शून्यवत होऊन जातं. ते ज्ञान नव्यानं तुम्हाला 7 वर्षानंतर ते ज्ञान मिळवावं लागेल. जर तुम्ही ते ज्ञान मिळवलं नाहीत, जर तुम्ही स्वतःच्या विषयामध्ये अपडेट राहिला नाहीत, तर तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ती डिग्री शून्यवत होऊन जाते. जसं औषधाच्या पॉकेटवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते, औषधाच्या बाटलीवर एक्सपायरी डेट लिहिलेली असते, तसं हळूहळू युरोपमध्ये हे चालू आहे. परंतु भारतामध्ये सुद्धा डिग्रीवर एक्सपायरी डेट येईल आता हळूहळू, की ह्या पदवीचं ज्ञान ह्या तारखेच्या नंतर कोणत्याही उपयोगाचं नाही, अशा पद्धतीचं काही येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे आज ज्या काळात आपण आहोत तो काळ कोणता आहे, तो काळ समजावून घेण्याची आवश्यकता आहे. इतिहासाचे विद्यार्थी म्हणून मला नेहमी असं वाटतं की इतिहासाच्या विद्यार्थ्यावर अन्य विद्यार्थ्यांच्या पेक्षा एक अधिक ओझं काहीतरी असतं. ते कशाचं असतं? तर आपण 2024 मध्ये कसे आलेलो आहोत याची माहिती आपल्याला पाहिजे. आपला मागे आपला भूतकाळ आहे, आपल्या सोबत आपला वर्तमान काळ आहे आणि आपल्या पुढे आपला भविष्य काळ आहे. या महाविद्यालयाचे प्राचार्य कुलगुरू डॉक्टर गोरा म्हैसेकर सर असं सातत्यानं म्हणायचे. ते लॉर्ड कर्झनचं उदाहरण घेऊन असं सांगायचे, वी आर टीचिंग वर्ड्स नॉट आयडियाज. मला असं नेहमी वाटतं की कर्झननं एका भाषणामध्ये जे बोललं त्याचा उल्लेख ते नेहमी करायचे. वी आर नॉट प्रोड्युसिंग एन्क्वायरिंग माइंड्स असं ते म्हणायचे. एन्क्वायरिंग माइंड्स घडवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही इतिहासामध्ये घटना पाठ करणं हे इतिहासामध्ये अपेक्षित नाही. इतिहासाची आयडिया काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपल्या मनामध्ये एन्क्वायरिंग माइंड, चौकस बुद्धी विकसित होणं हे इतिहासाचं उद्दिष्ट आहे. एन्क्वायरिंग माइंड इतिहास नेहमी WH क्वेश्चन्सवर चालतं. व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर, काय घडलं, कुठं घडलं, कसं घडलं, का घडलं. जसं तुम्ही अनेक चित्रपटांच्या मध्ये न्यायाधीश जजमेंट देण्याच्या अगोदर एखाद्या केसबद्दल अत्यंत बारकाईनं अभ्यास करतात, तसं इतिहासाचा प्राध्यापक, इतिहासाचा विद्यार्थी केला पाहिजे. इतिहास हा विषय बेस असा विषय आहे. या इतिहासाच्या बेस विषयामधूनच सगळे विषय. तुम्ही एकदा नांदेडमध्ये एक कलेक्टर आमच्या कार्यक्रमाला कॉलेजमध्ये आले होते. मी त्यांना म्हणालो की सगळे इंजिनियर, मेडिकल, BSc केलेली मुलं UPSC करत असताना इतिहासाचा विषय का घेतात? तुम्ही तुमचा विषय घ्या, इतिहास का नाही घेत तुम्ही? इतिहास का घेता तुम्ही? तेव्हा ते म्हणाले की इतिहास हा सोशल सायन्सेसचा एक बेस विषय आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही BA फर्स्ट इयरला इतिहास घेतलेला आहे त्याचं भविष्य काय आहे? इतिहास हा विषय तुमच्या
मानगुटीला पकडणारा विषय आहे. तुम्ही विषय कोणताही असो तुमचा, तो विषय दररोज औरंगजेब, दररोज ब्रिटिश, दररोज प्राचीन काळ, दररोज कोणत्या तरी ऐतिहासिक घटनांची चर्चा होत असते. त्याच्यामुळं दररोज आपल्याला काही ना काही आपल्या पोतडीमध्ये काय आहे, आपण या विषयाच्या संदर्भात काय शिकलेलो आहोत, याची माहिती नेहमीच आपल्याला अपडेट ठेवावी लागते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की काही पुस्तकं, आपला अभ्यासक्रम म्हणजे इतिहास नव्हे, इतिहास आपल्या घराघरामध्ये, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. एका पॅरिसच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये 1-3 वर्षापूर्वी धोतर या विषयावर एक पेपर सादर झाला. धोतर, आणि धोतर हा विषय भारतामध्ये किती वर्ष जुना आहे, कोणत्या कोणत्या प्राचीन ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे, सिंधू संस्कृतीमध्ये त्याचा कसा उल्लेख आलेला आहे, त्यानंतर ब्रिटिश येईपर्यंत त्याचा कसा उल्लेख आलेला आहे, आज त्याची स्थिती कशी आहे. धोतर हा अतिशय सामान्य आपल्या पेहरावामधला विषय आहे. आज जे काही तुम्हाला दिसत आहे त्याच्या प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे, प्रत्येक गोष्टीला. त्याच्यामुळं इतिहासामध्ये सबाल्टर्न हिस्ट्री नावाची कन्सेप्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला इतिहासाचे वेगवेगळे कप्पे सांगत नाहीये, काय आपल्याला इथं मांडून ठेवलेलं आहे, आपल्या भविष्यामध्ये आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात आणि मिळू शकतात की नाही, हे मी तुम्हाला कथेमधून सांगितलेलं आहे. तुम्ही फक्त डिग्री घेण्यासाठी इतिहास घेणार असाल तर तुम्हाला किती काळ लागेल एखादं स्टेशन गाठण्यासाठी ते तुम्ही ओळखू शकता. सबाल्टर्न हिस्ट्री मी तुम्हाला सांगत होतो, आपल्याला वंचितांचा इतिहास, सबाल्टर्न इतिहास म्हणजे वंचितांचा इतिहास, ज्याच्याकडे दुर्लक्ष झालेला आहे, अशा दुर्लक्षित लोकांचा इतिहास आपल्याला मांडता येतो का? मेनस्ट्रीममध्ये तर सगळा इतिहास आपण पाहतो, परंतु सामान्य लोक काय करत आहेत त्यांचा इतिहास आपल्याला इन्क्वायरिंग माइंडनं, चौकस बुद्धीनंच आपल्याला तपासावा लागतो. म्हणून आज इतिहासामध्ये तुम्ही राजकारणामध्ये जा, तुम्ही साहित्यामध्ये राहा, पत्रकारितेमध्ये जा, प्रशासकीय सेवेमध्ये जा, कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही गेलात तर इतिहास हा विषय तुम्हाला आवश्यक असतो, अनिवार्य असतो. आणि केवळ प्रशासकीय सेवा म्हणून इतिहास हा विषय अनिवार्य नाही, तर आपल्या करिअरमध्ये मी दरवर्षी MA फर्स्ट इयरच्या मुलांना एक प्रकल्प देतो. काय प्रकल्प देतो की त्यांनी आपल्या फॅमिलीचा, आपल्या परिवाराचा एक 40 पेजमध्ये त्यांनी प्रोजेक्ट तयार करून आणावा. आपल्याच फॅमिलीबद्दल आपण लिहावं. मी असं ऑब्झर्व केलेलं आहे की एका मुलाला आपले वडील, आपले आजोबा आणि फार तर पणजोबा याच्या पलीकडचं नाव माहिती नसतं. ज्यांची नावं आपण आज ऐकतो, 2500 वर्षापासून तथागत गौतम बुद्धाची जयंती आपण साजरी करतो, श्रीकृष्णाची जयंती साजरी करतो, रामनवमी साजरी करतो, 350 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो. आणि आपल्या घरामधल्या पणजोबाच्या पलीकडे आपल्याला नाव माहिती नाही. याचा अर्थ आपला समाज लेखनामध्ये किती मागे आहे. तुम्ही जर युरोपमध्ये गेलात तर युरोपमध्ये मागच्या 1000 वर्षापासून त्यांचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. त्यांच्या डायरी ते दररोज लिहितात. त्या डायरीच्या माध्यमातून, त्यांच्या फॅमिलीच्या इतिहासाच्या माध्यमातून ते ह्या नोंदी ठेवतात, कारण त्यांच्या काळाच्या संकल्पना या वेगळ्या आहेत. भारतामध्ये काळाची संकल्पना ही चक्राकार आहे. आपल्याला वाटतं की उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं चक्राकार फिरत जाईल. ते तसा विचार करत नाहीत. ते स्ट्रेट फॉरवर्ड विचार करतात की आज जो काळ आलेला आहे तो काळ परत येणार नाही. त्याच्यामुळे त्याची नोंद ते तिथेच करतात. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून तुम्हाला सेट, नेट, आता तर PhD सोबतच तुम्हाला, नेटच्या सोबतच तुम्हाला प्राध्यापक होण्याची संधी आणि PhD होण्याची संधी आहेच. पण तुम्ही केवळ प्राध्यापक, शिक्षक BEdसाठी सुद्धा हिस्ट्री मेथड अत्यंत गरजेची असते. आणि आत्ता प्रायव्हेट स्कूल्समध्ये, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये सुद्धा उत्तम इंग्रजी बोलणाऱ्या शिक्षकांची इतिहासाच्या खूप गरज आहे. चांगल्या शिक्षकांची गरज नेहमीच या समाजाला राहत आलेली आहे. तुम्ही जर विकास दिव्यकीर्तीचं चॅनल जर पाहत असाल तर विकास दिव्यकीर्तीचे इतिहासाचे जे काही लेक्चर्स आहेत तुम्ही पहा.
तो माणूस UPSCची सर्व्हिस सोडून देऊन क्लासेस सुरू केलेला आहे. त्याच्यामुळे इतिहास हा विषय हा कमी महत्त्वाचा आहे असं समजण्याचं कारण नाही. आपल्याकडे विकसनशील देशामध्ये जिथं पालकांची खरी जागृती झालेली नाही अशा देशामध्ये असं वाटतं की आर्ट फॅकल्टी ही कमी बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी आहे आणि हुशार मुलांच्यासाठी सायन्स बनवलेलं आहे. तुम्हाला अडचण अशी सांगतो की BSc केलेली मुलं किंवा इंजिनिअरिंग केलेली मुलं, त्या इंजिनिअरिंग केलेल्या मुलाला आणि आर्ट केलेल्या मुलाला यांच्या दोघांचं क्षेत्र वेगळं आहे. तुम्ही जर इतिहास नीट अभ्यास केलात, अर्थशास्त्र नीट अभ्यास केलात, राज्यशास्त्र नीट अभ्यास केलात तर तुमच्या समोर इंजिनिअरिंगचा मुलगा त्याचं ज्ञान त्याला आहे, त्याला राज्यशास्त्राचं ज्ञान नाही आहे. तुम्ही जर पंढरपूरच्या जवळचा एखादा दगड दाखवून या एकाच दगडावर ज्ञानोबा, तुकाराम, रामदास, एकनाथ चौघं बसून मिटिंग करत होते, एकमेकांशी गप्पा मारत होते असं जर तुम्ही म्हणालात तर ज्यांचा विषय इतिहास नाही ते टाळ्या वाजवतील आणि त्यांना आश्चर्य वाटेल की अरे वा किती छान गोष्ट आहे. परंतु या 4-5 लोकांच्या मध्ये 400-400 वर्षाचं अंतर आहे, दोघांचा सगळ्यांचा कालखंड वेगळा आहे, हे त्यांच्या लक्षातच येणार नाही कारण तो त्यांचा विषय नाही आहे. त्याच्यामुळं इंजिनियरला त्याच्या क्षेत्रामध्ये जेवढं महत्त्व आहे, डॉक्टरला त्याच्या क्षेत्रामध्ये जेवढं महत्त्व आहे, आर्ट फॅकल्टीच्या लोकांना तेवढंच महत्त्व आहे. परंतु आपल्याकडे रोजगाराच्या संधी नसल्या कारणाने किंवा ती संधी जाणीवपूर्वक इतिहास विषयामध्ये किंवा साहित्य क्षेत्रामध्ये निर्माण न केल्यामुळे मुलं तिकडे वळत नाही. युरोपियन मुलं कशी वळतात? आपल्याकडे आत्ता पुण्यामध्ये पेशवे दफ्तरामध्ये कमीत कमी 20 लाख पेपर मराठा इतिहासाची वाट बघत आहेत. एक कागद अजून त्याला आपण उघडून सुद्धा पाहिलेलं नाही. जर आमच्या मुलांना एक 50-50 हजार रुपयाची स्कॉलरशिप दिली, मोडी लिपी शिकायला दिली त्यांना, तर नक्कीच ही खूप मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. आपण पालक म्हणून आपले जे कोणी पालक आहेत ते पालक म्हणून सुद्धा आपल्याकडे याबद्दलची अजिबात जागृती नाही. इंग्लंडमध्ये 200 वर्षापूर्वीचं घर पाडण्याची परवानगी नाही आणि आपल्याकडे कितीही जुने वाडे किल्ले यांना काहीही महत्त्व नाही. तुम्ही जर गेलात किल्ल्यांवर तर किल्ल्यामध्ये लोक दगडानं ठोकून आपले नावं कोरतात. प्रकाश, गीता नाव असेल तर, तुमच्यापैकी कोणाचं नाव असेल तर तो फक्त त्याला काय म्हणतात, मी डिस्क्लेमर लावतो त्याला. तर हे आपण आपल्या सगळ्या हेरिटेजबद्दल आपण काय करत आहोत? आपल्या हेरिटेजबद्दल तरी आपल्या गावातल्या लोकांना काही माहिती आहे का? आपला जो सगळा इतिहासाचा डोलारा उभा आहे त्या डोलाराला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि इतिहास विषयामध्ये काहीतरी नवीन करून दाखवण्याची खूप मोठी संधी प्रत्येकाला आहे. पण मी तुम्हाला कथा त्याच्यासाठी सांगितली की तुम्ही त्याच्यासाठी किती वाचन करता ही महत्त्वाची गोष्ट आहे. किती तुम्ही लिहिता ही गोष्ट महत्त्वाची आहे. एकाच दिवशी कोणी 200-500 पेजेसचं पुस्तक लिहित नाही. एकाच वेळेस ते शक्य नाही. तुम्हाला अगोदर 500 शब्दांचा लेख लिहावा लागेल, मग 1000 शब्दांचा लेख लिहावा लागेल, मग ती संख्या वाढवावी लागेल, मग दीर्घ लेख लिहावे लागतील आणि त्यानंतर मग एखादा मोठा प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. इतिहास हा एकमेव विषय असा आहे की ज्याचे प्रचंड ज्याचे ॲस्पेक्ट्स आहेत, त्याचे प्रचंड पैलू आहेत. त्याला वर्तमान, भूतकाळ आणि प्राचीन काळामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक आणि आत्ताचा जो काळ आहे ज्याला आपण समकाळ म्हणतो, या काळाबद्दल लिहिण्यासारखं प्रचंड आहे. परंतु आपली समज आपण वाढवत आहोत का? आपण चौकस बुद्धीनं काही आपण करत आहोत का? हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आत्ता अनेकांना मी पाहतो की 1947 पर्यंत काय झाले ते तर माहिती आहे, परंतु 47 नंतर काय झालेलं आहे काहीही लोकांना माहिती नाही. अनेकांना असं वाटतं की आपण ज्यांच्या काळात आहोत तोच खरा स्वातंत्र्योत्तर काल आहे, त्याच्यापूर्वी कोणीही काही केलेलं नाही असं लोकांना वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळं आत्ता 2024 आपण कसे आलो? 1991च्या अगोदर हा भारत कसा होता? मी 1994 या 96 यशवंत कॉलेजमध्ये आलो. नुकतंच मुक्त अर्थव्यवस्था सुरू झालेली होती, नुकतीच अर्थव्यवस्था हळूहळू स्थिरस्थावर येत होती आणि मी गुरुद्वारा गेट नंबर 2ला राहत होतो. तिथून इथपर्यंत मी चिखलामध्ये येत होतो. आता ती परिस्थिती राहिलेली नाही.
हा बदल कसा होत गेला, हे प्रचंड बदल कसे होत गेले, 1991च्या नंतर आपली स्थिती कशी बदलत गेली, ती का बदलत गेली. आज आपण त्या काळामध्ये हार्ड कॅश असल्याशिवाय काहीही जमत नव्हतं. तुम्हाला पैसे गावाकडून कोणीतरी पाठवत होते कोणाकडून तरच तुमच्याकडे पैसे येत होते. आज फोन पेच्या माध्यमातून आपण पेमेंट करतो. 10 रुपयाची चहा पिऊन सुद्धा आपण पेमेंट करू शकतो, इतके आपण पुढे गेलेलो आहोत. तर हे जे बदल आहेत, हे बदल कोण कॅच करणार आहेत. मला आठवतं अजूनही की मला जेव्हा आपल्या दोघांची मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या निमित्तानं पहिल्यांदा जेव्हा झाला, त्या कार्यक्रमाला माझा नंबर लागला. विभागामध्ये माझा पहिला क्रमांक आला. आमच्या दोघांना विभागून मिळालेलं ते बक्षीस. आणि मला शोधण्यासाठी ढेंगळे सरांनी एक चपराशीत पूर्ण दिवसभर पाठवला, त्याची रूम जिथं असेल तिथं तू शोधून काढ त्याला म्हणून. आणि शेवटी त्याला संध्याकाळी 8 वाजता माझी रूम सापडली. आणि मग ढेंगळे सरांनी मला पैसे दिले आणि उद्या सकाळी औरंगाबादला जा म्हणाले. आज फोन नंबर काढा, मेल काढा त्याचा, आणि एका मिनिटामध्ये आपण त्या कॅन्डिडेटला कॉल करू शकतो. हे जे परिवर्तन आहे, ह्या परिवर्तनाला डॉक्युमेंट करणं हे इतिहासाच्या विद्यार्थ्यांचं काम आहे. कसे बदल होत आहेत, का बदल होत आहेत, आणि त्या बदलाची पुढची दिशा काय राहणार आहे, या सगळ्या बदलांची नोंद घेणं. आणि या बदलत्या सगळ्या काळामध्ये माणूस कुठं आहे, स्त्री पुरुषांचे संबंध कसे आहेत, हा सगळा जो विषय आहे. तुमच्या अवतीभोवती जे बदल होत आहेत, सगळेजण तुम्ही जवळपास सगळ्यांचा जन्म 2004च्या नंतर झालेला असेल, या हॉलमध्ये बसलेल्या 4-5 लोकांचा सोडला तर. 2002-04च्या नंतर प्रचंड परिवर्तन भारतामध्ये झालेली आहेत. 91च्या नंतर सोडा, 4च्या नंतर सुद्धा खूप परिवर्तन झालेली आहेत. हे जे बदल होत आहेत, साधा सिनेमा जरी पकडला, मी डर सिनेमा बघण्यासाठी BA सेकंड इयरला जेव्हा एका नाट्यस्पर्धेसाठी आलो होतो, तर प्रचंड गर्दी, एका खिडकीमधून एक तिकीट काढणं हे महामुश्किल काम होतं. आज एंटरटेनमेंटचं पूर्ण क्षेत्र बदललेलं आहे, पूर्ण क्षेत्र बदललेलं आहे. माझं गाव महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या सीमेवर आहे. आणि 1991 पर्यंतचे करमणुकीची लोकांची साधनं आणि 2024 मधली करमणुकीची साधनं ही प्रचंड बदललेली आहेत. मी ज्या गावामध्ये शिकत होतो, मुलं 25 गावातून माझ्या शाळेमध्ये येत होती. आज मुलं पायी कोणीही येत नाहीत. सगळ्यांच्या 25 गावापर्यंत गाड्या जातात आणि आपल्या कारमध्ये, जीपमध्ये आणि स्कूल बसमध्ये मुलं शाळेला येतात. इतके परिवर्तन झालेली आहेत. हे जे परिवर्तन होत आहेत, हे परिवर्तन केवळ भौतिक जगामध्ये होत नाहीत, मानसिक जगामध्ये सुद्धा होत आहेत. तुम्ही जर OTT प्लॅटफॉर्म तुम्हाला जर माहिती असेल, तर आता लोक TV सिरियल नाही, याच्या खूप पलीकडे करमणुकीचं जग गेलेलं आहे. या करमणुकीच्या जगामध्ये सुद्धा प्रचंड बदल होत आहेत. हे बदल आपण सगळ्यांनी टिपणं हे इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळं जे परिवर्तन होत राहतात, अर्नॉल्ड टॉयनबी यांचं नाव सातत्यानं आमचे देवसर घ्यायचे. हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन, प्रचंड अनेक खंड हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशनचे अर्नॉल्ड टॉयनबीने लिहिलेत. अर्नॉल्ड टॉयनबीचा सिद्धांत असा आहे, प्रत्येक संस्कृती जन्माला येते, विकास पावते आणि ती पुढे जाते, त्यानंतर तिचा ऱ्हास होतो आणि परत एक नवी संस्कृती जन्माला येते. तसं या सगळ्या प्रकृतीमध्ये इतिहासाचे विद्यार्थी म्हणून आपण काय बदल पाहत आहोत आणि हा वर्तमान भूतकाळ किती नीट समजावून घेत आहोत, त्यावरच आपलं भविष्य अवलंबून आहे. डिग्र्या मिळत राहतात, पदव्या मिळत राहतात, मार्क्स मिळत राहतात, परंतु या मार्क्सच्या सोबत, या कागदपत्रांच्या सोबत आपल्या डोक्यामध्ये आपली समज किती विकसित होत आहे, त्या विकसित समजावर, आपल्या ज्ञानावरच आपलं भविष्य अवलंबून आहे असं मला स्वतःला वाटतं. मी मागच्या 1-1.5 वर्षापासून वर्धा या ठिकाणी आहे. त्यामुळं अनेक ज्या गोष्टी महाविद्यालयीन लेवलवर आपल्याला समजत नाहीत, त्या विद्यापीठीय लेवलवर समजू शकतात. तुम्ही चिकित्सक बुद्धीनं आतापासून काहीतरी लेखनाची सुरुवात केलात तर नक्की पुढच्या 3-4 वर्षामध्ये छान लेखन तुम्ही करू शकता. लेखन आपण जे करतो, आपल्या मनामध्ये जे येतं ते अगोदर कॅच करायला शिका. आपल्या मनामध्ये जे काही वाटतं, या क्षणाला मला जे वाटतं ते कागदावर उतरवायला शिका. ही लेखनाची तुमची सुरुवात आहे. आणि जे काही आपल्याला समजून घेऊन सांगायचं आहे ते सांगण्यासाठीचं सगळ्यात मोठं कौशल्य लागतं, ते भाषिक कौशल्य. ते भाषिक कौशल्य कमवावं लागतं आणि भाषिक कौशल्य कमावण्यासाठी
भाषा विषयाचा हात सुद्धा आपण घट्ट पकडणं अत्यंत आवश्यक असतं. कारण मला जे सांगायचं आहे ते सांगण्याचं माध्यम काय आहे, ते माध्यम आहे भाषा. जर माझ्याकडे भाषा नसेल तर मला खूप वाटतं. तथागत गौतम बुद्धाच्या आयुष्यामधले एक प्रसंग मी तुम्हाला सांगतो. गौतम बुद्धाच्या जवळ एक व्यक्ती आला आणि गौतम बुद्धावर तो थुंकला. आणि गौतम बुद्धाचा मावस भाऊ होता आनंद. आनंद म्हणाला, तथागत तुम्ही आत्ता आज्ञा द्या, याचे 2 तुकडे करतो म्हणून. गौतम बुद्ध म्हणाले, थांब. त्याच्याकडे शब्दच नाहीत म्हणून तो थुंकून गेला. तो दुसऱ्या दिवशी आला, त्याने पाय पकडले गौतम बुद्धाच्या आणि तो ढसाढसा रडू लागला. आणि तेव्हाही गौतम बुद्धांनी सांगितलं की आताही त्याच्याकडे शब्द नाहीत म्हणून तो आता रडत आहे, पश्चाताप करत आहे. शब्द ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणून शब्द कमावणं हे तुम्हाला भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, जेव्हापर्यंत मी तुम्हाला आता सांगतो की यापुढे रेडीमेड नोकऱ्या कोणालाही मिळणार नाहीत. तुम्ही कितीही विद्वान राहा, तुम्ही घरी असाल तर तुम्हाला घरी येऊन कोणी नोकरी देणार नाही. तो काळ गेलेला आहे. तुम्हाला अष्टपैलू होणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही आता बघितलात सरांनी स्वतः हा स्टँड उचलून तिथं ठेवलेला आहे. मल्टिपल स्किल्स तुमच्यामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. याच्या पुढे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, काहीतरी नरेट करता आलं पाहिजे, तुम्हाला स्पष्टपणे लिहिता आलं पाहिजे. आणि हे सगळं कॉलेजमध्येच होऊ शकतं, हे शालेय लेवलवर शक्य नसतं. म्हणून आत्ता याच्या पुढे उत्तम आत्ता प्राध्यापक जर तुम्हाला व्हायचं असेल, किती लोकांना प्राध्यापक व्हायचं आहे? इतिहासामध्ये किती लोकांना प्राध्यापक व्हायचं आहे? काय हरकत नाही त्याला, फक्त दोघांनाच प्राध्यापक व्हायचं. बाकीच्यांना काय व्हायचं? शिक्षक किती लोकांना व्हायचं? ठीक आहे. तुम्हाला असं विचारून मी अडचणीमध्ये आणू इच्छित नाही, पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला यापुढे बघा ट्रेन पकडायची असेल तर वेळेत अगोदर रिझर्वेशन करावं लागतं आणि ट्रेन सुटण्याच्या अगोदर जाऊन बसावं लागतं. ट्रेनचं तिकीट बुक केलात म्हणून तुम्ही ट्रेनमध्ये बसत नाही. तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या अगोदर तिथं जावं लागतं. जेव्हा जी गोष्ट करायची आहे तेव्हा ती करणं अत्यंत आवश्यक आहे. या महाविद्यालयामध्ये तुम्ही आहात, या महाविद्यालयाचा अत्यंत उज्ज्वल इतिहास सरांनी सांगितलेला आहे. मला डेंगळे सरांनी पूर्ण लायब्ररी मुक्त दिलेली होती आणि आमचे बुलबुले सर, निलावार सर होते ग्रंथालयामध्ये, त्यांनी कोणत्याही विद्यार्थ्याला दिले नाही अशी मुक्त संधी मला पुस्तकं पाहायला मिळाली. हे पण माझं मोठं भाग्य होतं. अनेकांना पुस्तकं बघायला सुद्धा मिळत नाहीत. मला पुस्तकं बघायला मिळाली, वाचायला मिळाली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या पेक्षा अधिकचं मला पुस्तकं देण्याची परवानगी डेंगळे सरांनी दिली आणि त्याच्यामुळं मला काहीतरी वाचता आलं. तुम्हाला पण मी हे सांगतोय की हे अत्यंत समृद्ध असं कॉलेज आहे आणि कॉलेजचं जीवन, कॉलेजमधले प्राध्यापक हे आयुष्यभराचे मित्र आणि आयुष्यभराचे मार्गदर्शक असतात, एवढं तुम्ही लक्षात घ्या. मी सगळ्या रिटायर्ड झालेल्या हेडकडे मी जातो. आमच्या लोगावकर मॅडम, देव सर, बिलोलीकर सर, शेळके सरांचं पुस्तक जे आहे इन्स्क्रिप्शन्स इन नांदेड डिस्ट्रिक्ट मी पब्लिश करायला त्यांना मदत केली. दिल्लीचे आमचे मित्र आहेत, विश्वनाथ देशमुख सरांचे पण ते मित्र आहेत, शिवानंद तिवारी म्हणून, त्यांच्याकडून ते पुस्तक पब्लिश झालेलं आहे. इन्स्क्रिप्शन्स इन नांदेड डिस्ट्रिक्ट अत्यंत जबरदस्त पुस्तक आहे. डेंगळे सरांचं फ्रीडम स्ट्रगल इन मराठवाडा नावाचं पुस्तक आहे. टेम्पल्स इन मराठवाडा नावाचं देव सरांचं पुस्तक आहे. लोगावकर मॅडमचं पॉलिटिकल पार्टिसिपेशन ऑफ वुमन इन एन्शंट इंडिया त्यांचं पुस्तक आहे. तुम्ही सोळुंके सरांचं नाव विसरलात, नीरज साळुंके सरांचं, ते पण इथं होते, हेड नव्हते ॲक्च्युली, परंतु नीरज साळुंके सर सुद्धा इथं होते. तर हे सगळं जो इतिहास विभाग आहे अत्यंत चांगला विभाग आहे, अत्यंत चांगलं ग्रंथालय आहे. शेवटी मी असं तुम्हाला म्हणतो की तुम्ही प्राध्यापकांकडे किती वेळा जाता, किती वेळा चर्चा करता. मी अनेकदा डेंगळे सरांकडे जाऊन माझे गाराने सांगायचो, देव सरांकडे जाऊन बसायचो, शेळके सरांना तर आम्ही अनेकदा चहा पाजायला लावली, भजे खायला आम्ही इथं कॅन्टीनमध्ये घेऊन जातो. सरांना क्लास म्हणजे फक्त 40-50 मिनिटाचा क्लास नाही. PGमध्ये काय असतं की रॅपो वाढतो मुलांचा आणि प्राध्यापकाचा आणि नाते घट्ट बनतात आणि त्यामधून पुढच्या दिशा बनतात. तर मला असं वाटतं की मी जेव्हा इथं आलो तेव्हा असं निश्चित करूनच आलो होतो की मला सेटनेट पास व्हायचं आहे आणि मी MA सेकंड इयर पास होण्याच्या अगोदर सेटनेट पास पण झालो.
तुम्हाला सगळ्यांना उज्ज्वल भविष्य आहे, पण तुम्ही त्या दिशेनं स्वतः किती कष्ट घेता हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या कॅम्पसचा तुम्ही खूप चांगला लाभ घ्या. अत्यंत विद्वान प्राध्यापक आहेत आणि अत्यंत चांगला परिसर तुम्हाला लाभलेला आहे. तुम्ही अन्य कॉलेजेस बघितलात मराठवाड्यातला, तर मराठवाड्यातल्या अन्य कॉलेजेसपेक्षा यशवंत महाविद्यालय हे किती चांगलं, किती महत्त्वाचं महाविद्यालय आहे हे तुम्हाला लक्षात येईल. आणि म्हणून तुमच्या सगळ्या उज्ज्वल भविष्यासाठी मी सगळ्यांना खूप खूप शुभकामना देतो, शुभेच्छा देतो. आणि हे उद्बोधनपर भाषणाचं माझं जे सत्र आहे ते मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.